नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसरची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पहिल्यांदा घेऊन आलोय त्रिशूला MCQ सिरीज. कुठली? त्रिशूला MCQ सिरीज ही बॅच घेऊन आलेला आहे. हे यूट्यूबमध्ये फ्री असणार आहे. यूट्यूबमध्ये फ्री असणार आहे, कंटिन्यूली सुरू असणार आहे. ओके, आपण कुठल्या कुठल्या एक्झामला टार्गेट करणार आहे बघा. नॉर्सेट, DMER, DHS. मेनली तर आपलं DMER DHS ला कॉन्सन्ट्रेशन असणार आहे. त्याच्यासोबत ESIC, RRB, CHO, SGPGI, जिपमर, DSSB आणि अदर सर्व नर्सिंग कॉम्पिटिटिव्ह एक्झामला आपण टार्गेट बनवत ही सिरीज पुढे नेणार आहे. बघा, या सिरीजमध्ये आपण नॉलेज घेत प्रॅक्टिस करणार आहे. त्याच्यासोबत आपल्याला काय भेटणार आहे? सक्सेस भेटणार आहे. आपलं नॉलेज, ज्ञान म्हणजे काय? ज्ञान आणि सराव हे दोन्ही असलं तर आपल्याला यश मिळणारच आहे. एक 3-4 महिने किंवा 7-8 महिने इकडे तिकडे होऊ शकते, पण 100% यश घेऊनच जायचं आपल्याला. बघा, ह्याच्यामध्ये आपण कुठल्या कुठल्या सब्जेक्टला कव्हर करणार आहे? ऑल नर्सिंग सब्जेक्ट. ह्याच्यामध्ये सर्व नर्सिंग सब्जेक्ट कव्हर करणार आहे. फाउंडेशन असो, पीडियाट्रिक, OBG, मेंटल हेल्थ नर्सिंग, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, MSN, न्यूट्रिशन, मायक्रोबायोलॉजी असो, रिसर्च, ॲडमिनिस्ट्रेशन, सगळी सोशियोलॉजी असो, मायक्रोबायोलॉजी, हे सगळी सब्जेक्ट आपण कव्हर करत आपल्याला पुढे जायचं आहे. बघा, आज आपलं सिरीजचा पहिला एपिसोड असणार आहे. हे मराठीत पहिल्यांदा आपण घेऊन आलोय. ओके, चला आपल्याला सुरू करायचं आहे. सुरू करायच्या अगोदर परत एकदा मी माझं थोडक्यात इंट्रोडक्शन देतो. माझं नाव नागय्या स्वामी. मी DMER मध्ये जॉबला आहे. ओके, त्याच्यासोबत ऑलरेडी मी DMER, DHS आणि 2 टाइम्स CHO मध्ये 4 एक्झाम क्रॅक केलेला आहे. ओके, चला एवढी इंट्रोडक्शन बस. ओके, चला सरस्वती मातेला वंदन करून आपल्याला हे सिरीज सुरू करायचं आहे. हे देवी, तूच आम्हाला योग्य मार्ग दाखव आणि तुझी कृपा आमच्यावर सदा असू दे, एवढी प्रार्थना करत आपण पुढे जाऊया. बघा, आजचं मोटिवेशन काय आहे स्वामी विवेकानंदचे? जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही, तोपर्यंत देवही तुमच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. म्हणून आपल्याला स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे आणि सतत प्रयत्न करायचा आहे, अभ्यास करत राहायचा आहे. कुठल्या पण एक्झाम येऊ द्या, स्टेटचा असो, सेंट्रलचा असो, प्रत्येक एक्झामला आपण ॲप्लिकेशन करायचं आहे आणि एक्झाम द्यायचं आहे. जेपर्यंत आपल्याला ड्युटी जॉब भेटत नाही तेपर्यंत हे सतत सुरू असणार आहे आणि स्वतःमध्ये विश्वास पाहिजे. हा बाबा, मी जॉब घेऊनच हे अभ्यास सोडणार आहे. ओके, चला सुरू करूया. बघा, सगळ्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्या बेल आयकन पण दाबा, ज्यावेळी व्हिडिओ येतील तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जातील. ओके, चला आजचे आपण ह्या सिरीजमधला पहिला क्वेश्चन बघणार आहे. ओके, चला सुरू करूया. काय म्हणते बघा, पहिला क्वेश्चन, इंटरनॅशनल नर्सेस डे. बघा काय म्हणते, इंटरनॅशनल नर्सेस डे बद्दल सांगते. इज सेलिब्रेटेड ऑन 12th मे. बघा, याने सांगितलं आपल्याला, काय सांगितलंय? इंटरनॅशनल नर्सेस डे आहे, ते कधी सेलिब्रेशन करतो? 12 मेला. ओके, ऑनर, बघा, टू ऑनर द एनिव्हर्सरी ऑफ. कोणाच्या बर्थ एनिव्हर्सरीला आपण इंटरनॅशनल नर्सेस डे सेलिब्रेशन करतो असं विचारलेलं आहे. ओके, चला आपण ऑप्शनकडे बघूया एक एक. पहिल्या ऑप्शनमध्ये काय दिलं? सरोजिनी नायडू. दुसरा आहे फ्लोरेन्स नायटिंगल. तिसरा आहे व्हिर्जिना अँडरसन आणि चौथा आहे मदर तेरेसा. ओके, आपण एक ऑप्शन बघत चालूया. पहिला काय आहे? सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू. ज्यांनी व्हिडिओ बघत आहे त्यांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही नोटबुक घेऊन बसा. जे महत्त्वाचं तुम्हाला वाटते नोट करून घ्या. ओके, म्हणजे तुम्हाला ज्यावेळी तुम्ही एक्झामला जाणार, ज्यावेळी फक्त हे तुम्हाला रॅपिड रिव्हिजनसाठी मदत होईल. कशासाठी? रॅपिड रिव्हिजन. फास्टमध्ये सगळे कव्हर होऊन जातील तुमचे. ओके, बघा, सरोजिनी नायडू बद्दल आपण बघतोय. ओके, सरोजिनी नायडू हे काय? हे फ्रीडम फायटर आहे. कोण आहे? फ्रीडम
फायटर. ओके, चला सरोजिनी नायडू यांना नायटिंगेल ऑफ इंडिया पण म्हणतात. काय? नायटिंगेल ऑफ इंडिया. का बाबा? रिझन असेल ना. कारण बिकॉज ऑफ हर त्यांची काव्यरचना, पोएटिक कंट्रीब्युशन, त्याच्यामुळे यांना काय म्हणतात? नायटिंगेल ऑफ इंडिया. आणि त्यांनी फर्स्ट फिमेल गव्हर्नर ऑफ इंडियन स्टेट. गव्हर्नर ऑफ इंडियन स्टेट, आपले इंडियन स्टेटला, आत्ताचं नाही आहे बरं का, इंडियन स्टेट अगोदरचे, त्यावेळी ब्रिटिशकालीन होते, आताचे काय म्हणू शकतो आपण? यूपी. ओके, हे काय? फर्स्ट फिमेल गव्हर्नर ऑफ इंडियन स्टेट आणि फ्रीडम फायटर आहे. नायटिंगेल ऑफ, बघा नायटिंगेल ऑफ हे कन्फ्युजन करण्यासाठीच एक ऑप्शनमध्ये दिलेलं आहे, नायटिंगेल ऑफ इंडिया. आणि ह्यांचं नर्सिंगचं काय एवढी कलेक्शन नाही आहे, कनेक्शन. ओके, म्हणजे एवढी रिलेटिव्ह नाही आहे. ओके, बिकॉज ऑफ हर पोएटिक कंट्रीब्युशनमुळे यांना काय म्हणतात? सरोजिनी नायडू यांना नायटिंगेल ऑफ इंडिया म्हणतात. चला नेक्स्ट काय होतं ऑप्शन, म्हणजे हे उत्तर असणार नाहीये. ओके, नेक्स्ट बघूया दुसरं कुठलं आहे? फ्लोरेन्स नायटिंगेल. फ्लोरेन्स नायटिंगेल बद्दल थोड्यात बघूया. त्यांचे बर्थ कधी झाले आपण बघूया. फ्लोरेन्स नायटिंगेलचं बर्थ 12 मे. हे सगळे नोट करून घ्या बरं का, एव्हरी क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. एव्हरी जे मी लिहत आहे ते जे लिहितो मी, जे सर्व इम्पॉर्टंटच आहे. ओके, बर्थ कधी झाले? 12 मे कधी? 1820 मध्ये. कुठे झाले हे पण विचारू शकते, इटलीमध्ये. बरं, आणि डेथ कधी झाले? 13 ऑगस्ट 1910. कुठे? लंडनमध्ये. लंडन कुठे येते? UK मध्ये. UK म्हणजे युनायटेड किंगडम, आताचे इंग्लंडचं राजधानी लंडन. हे झालं. अजून त्यांना फादर आणि मदर ऑफ नर्सिंग पण म्हणतात. सॉरी कुठे गेलं? सॉरी, काय म्हणतात फ्लोरेन्स नायटिंगेल ना? ओके, सॉरी. मदर अँड फादर ऑफ नर्सिंग यांना असे पण म्हणतात. आणि फाउंडर ऑफ मॉडर्न नर्सिंग पण म्हणतात त्यांना. फाउंडर ऑफ मॉडर्न नर्सिंग कधी? 1860 मध्ये असे म्हटले होते यांना. ओके, हे झालं यांच्याबद्दल. अजून आहे यांचं नाव भरपूर. वेट, अजून काय म्हणतात यांना? ऑल्सो नोन एज, असं लिहू आपण. लेडी विथ लॅम्प. हे खूप वेळा विचारलेलं क्वेश्चन आहे, क्वेश्चन मार्क करून घ्या. लेडी विथ लॅम्प कशामुळे? लेडी विथ लॅम्प कशामुळे म्हणतात? ड्यू टू एक वार होता. कुठला वार? क्रिमियन वार. त्याच्यामध्ये त्यांनी जे सोल्जर्सना खूप मदत केलेलं आहे. ओके, त्याच्यामुळे यांना लेडी विथ लॅम्प पण म्हणतात. ओके, अजून काय काय म्हटलं आपण? फाउंडर ऑफ नर्सिंग झाले, फाउंडर ऑफ मॉडर्न नर्सिंग झाले. ओके, फाउंडर ऑफ मॉडर्न नर्सिंग झाले, लेडी विथ लॅम्प झाले. आणि ह्यांना फर्स्ट रिसर्चर पण म्हणतात आपण. फर्स्ट रिसर्चर आणि स्टॅटिस्टिशियन पण म्हणतात आपण. स्टॅटिस्टिशियन. ओके, आणि रिसर्चर पण म्हणतो आपण. आणि त्यांनी एक थेअरी दिली. कुठलं थेअरी? एन्व्हायरमेंटल थेअरी. ओके, हे सगळं आपण फ्लोरेन्स नायटिंगेल बद्दल चर्चा चालू आहे. ओके, आणि नोट्स ऑन नर्सिंग हे बुक पण ह्यानेच लिहिलेलं आहे. नोट्स ऑन नर्सिंग हे काय बुक? ओके, हे रिटन बाय फ्लोरेन्स नायटिंगेल. बघा आता इम्पॉर्टंट काय राहिलं आपलं? 12 मेचं बर्थ कधी झालं तर फ्लोरेन्स नायटिंगेलचं? बघा इथे 12 मेला. यांचा बर्थ एनिव्हर्सरीला आपण काय साजरा करतो? इंटरनॅशनल नर्सेस डे. इंटरनॅशनल नर्सेस डे कधी? एव्हरी इयर 12th मे, प्रतिवर्ष हे आपण साजरा करतो. कोणी स्टार्ट केले हे माहिती आहे असायला पाहिजे. बाय कोण?
इंटरनॅशनल काउन्सिल फॉर नर्सेस यांनी हे सुरू केलेलं आहे. आणि 2025चं थीम पण लक्षात ठेवा, हे पण विचारू शकते एक्झामला. आणि हे नॉर्शेटसाठी विचारू शकते. नॉर्शेटवाले ज्यांनी एक्झाम अप्लाय केले, कंडक्ट केले म्हणजे देणार आहे 14 तारखेला, त्यांनी हे लक्ष द्या. ओके, अवर नर्सेस अवर फ्युचर हे काय आहे? थीम आहे 2025चं. केअरिंग फॉर नर्सेस स्ट्रेंथन इकॉनॉमिक्स हे काय 2025 मधला थीम आहे. परत एकदा शॉर्टमध्ये बघा, आपण काय काय बघितलो. पहिला सरोजिनी नायडू बद्दल बघितलो. ओके, सरोजिनी नायडू काय फ्रीडम फायटर आहे. त्यांना नाइटिंगेल ऑफ इंडिया म्हणतात. कशामुळे? त्यांचं पोएटिक कंट्रीब्युशनमुळे. आणि फर्स्ट फिमेल गव्हर्नर ऑफ इंडिया आहे. आणि 12 मे इंटरनॅशनल नर्सेस डेचे आणि सरोजिनी नायडूचे काही संबंध नाहीये, म्हणून आपलं पहिलं ऑप्शन चुकलं. नेक्स्ट काय होतं? फ्लोरेन्स नायटिंगेल जन्म कधी झालाय? 12 मे 1820. कुठे? इटलीमध्ये. डेथ 13 ऑगस्ट 1910 लंडनमध्ये. आणि फ्लोरेन्स नायटिंगेलला काय काय म्हणतो आपण? मदर अँड फादर ऑफ नर्सिंग म्हणतो, फाउंडर ऑफ मॉडर्न नर्सिंग म्हणतो, आणि लेडी विथ लॅम्प म्हणतो. लेडी विथ लॅम्प म्हणण्याचं कारण यांनी खूप मदत केलेलं आहे. कुठल्या वारमध्ये? क्रिमियन वारमध्ये. आणि फर्स्ट रिसर्चर आहे आणि स्टॅटिस्टिशियन पण आहे स्टॅटिस्टिक्स मध्ये. ओके, आणि एन्व्हायरमेंटल थेअरी पण दिलेला आहे. नोट्स ऑन नर्सिंग बुक हे पण लिहिलेलं आहे. त्याच्यासोबत इंटरनॅशनल नर्सेस डे साजरा यांच्या बर्थडे दिवशी म्हणजे बर्थ एनिव्हर्सरी दिवशी आपण साजरा करतो. स्टार्ट कोणी केले? आयसीएन म्हणजे इंटरनॅशनल काउन्सिल फॉर नर्सेस. 2025चे थीम काय होते? अवर नर्सेस अवर फ्युचर, केअरिंग फॉर नर्सेस स्ट्रेंथन्स इकॉनॉमीज. आपण एवढे बघितलो. ओके, बघा नेक्स्ट ऑप्शन काय आहे. मग आपलं उत्तर तरी भेटलेलं आहे. आपण थर्ड आणि फोर्थ ऑप्शनकडे थोडक्यात बघूया. आपण व्हर्जिनिया हेंडरसन बद्दल बघूया. हेंडरसन यांचं पण नर्सिंगमध्ये खूप योगदान आहे बरं का. हे कोण आहे? फेमस नर्सिंग थेअरिस्ट. नर्सिंग मधलं आपलं थेअरी आपण जे पडत आहे म्हणजे वाचत आहे ते सगळे त्याच्यामध्ये त्यांचं योगदान आहे. थेअरिस्ट आहे यांनी बरं का. आणि फर्स्ट लेडी ऑफ नर्सिंग पण म्हणतात त्यांना. फर्स्ट लेडी ऑफ नर्सिंग पण म्हणतात. कोणाला? व्हर्जिनिया हेंडरसन यांना. आणि अजून एक थेअरी दिली यांनी. कुठली? नीड थेअरी. डेव्हलप्ड नीड थेअरी कुठे? इन नर्सिंगमध्ये. कशासाठी? मोन फोकस कशावरती होते यांचा? फोकस्ड पेशंट इंडिपेंडन्ससाठी. स्वतंत्रता यांनी ही थेअरी दिलेला आहे. कोणी? हेंडरसन. यांचा नर्सिंग डेचा संबंध नाहीये. मग हे पण आपलं चुकलं. लास्ट काय ऑप्शन आहे? मदर तेरेसा. मदर तेरेसा बद्दल थोडक्यात बघूया. मदर तेरेसा यांना कुठले प्राइज भेटले लक्षात पाहिजे तुम्हाला. ओके, हे पण विचारलेले आहे जीके मध्ये. नोबेल प्राइज विनर आहे. नोबेल प्राइज विनर. आणि ह्यांनी एक हे सुरू केलं, काय म्हणू शकता आपण? द मिशनरी ऑफ चॅरिटी. मिशनरीज ऑफ चॅरिटी मदर तेरेसांनी सुरुवात केली. ओके, हे झालं मदर तेरेसा बद्दल. बस एवढे. ओके, मग आपलं उत्तर कुठलं बरोबर आहे? हे पण नाहीये, हे पण नाहीये. मग आपलं उत्तर दुसरा बरोबर असणार आहे. ओके, चला पहिलं आपलं उत्तर भेटलंय. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. आपण डिस्कस करताना प्रत्येक 4 ऑप्शनचं डिस्कशन करणार आहे. बघा, फ्लोरेन्स नायटिंगेलची ही इमेज आहे. तुम्हाला इमेज बेस्ड मध्ये पण हे विचारू शकता, म्हणून मी फोटो आणलो तुमच्यासाठी. ओके, हे बघून घ्या. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा. ओपन वाईल पॉलिसी इज अप्लाइड टू. बघा काय म्हणताय यांनी. ओपन वाईल पॉलिसी एक पॉलिसी आहे म्हणे. ओपन वाईल पॉलिसी इज अप्लाइड टू वॅक्सिन. बघा, ओपन वाईल पॉलिसी आहे ही कुठल्या वॅक्सिनसाठी अप्लाइड आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. ओके, आपल्याला आपण थोडक्यात बघूया. बघा काय काय ऑप्शन दिलेले आहे. ओपीव्ही. ओपी म्हणजे काय? ओरल पोलिओ वॅक्सिन. आणि टीटी म्हणजे टिटनस ऑक्साइड.
आणि मिजल्स. आणि ओपीव्ही हेपॅटायटिस बी MMR, ओपीव्ही हेपॅटायटिस बी पेंटाव्हॅलंट आणि TT हेपॅटायटिस बी आणि BCG याच्यामधला कुठला आहे असं विचारले त्यांनी. आपण थोडक्यात काय विचारले नाही, ओपन वेल पॉलिसी बद्दल थोडक्यात बघूया, म्हणजे एक चक्कर मारून येऊया आपण, लवकरच यायचं आपल्याला बरं का. बघा काय ओपन वेल पॉलिसी. ओपन वेल पॉलिसी कधी आले हे पॉलिसी ते पण विचारतात. कधी सुरू झाले? स्टार्टेड इन 2011 मध्ये आले आणि आल्यानंतर परत एकदा रिवाइज झाले बरं का. रिवाइज्ड कधी? 17 सप्टेंबर 2015 मध्ये रिवाइज्ड झालं. बघा आपल्याला बघा ओपन वेल पॉलिसी म्हणजे काय असते, आपण ही वॅक्सिनेशन मध्ये यूज करतो बरं का. आता समजा आपल्याला रुटीन इम्युनेशन असो किंवा कोविड वॅक्सिन असो, आपण सगळे वॅक्सिन दिलेलं आहे. ज्यावेळी आपल्याला कुठले एक वेलमध्ये वॅक्सिन येते असं समजा. ओके, एक एक्झाम्पल घेऊया. कुठले घेऊया आपण? एक पेंटाव्हॅलंटचं घ्या. ते काय आहे? पेंटाव्हॅलंट वॅक्सिन आहे. ही रुटीन इम्युनेशनमध्ये आपण यूज करतो. ज्यावेळी आपण आता समजा बच्चू पिडियाट्रिक जे पेशंट ह्यांनी येतात बच्चू, त्यांना वॅक्सिनेशन करायचं आहे. पेशंट येणार, ज्यावेळी आपल्याला ते ओपन करून द्यावं लागेल. ज्यावेळी आपण बघा इथे वॅक्सिनचे चित्र काढतो मी थोडक्यात, डायग्राम आहे पुढे आपल्याला. ही वॅक्सिन आहे. ॲट द आपण सेशन सुरू केले 9 वाजता. 9 वाजता एक बच्चू आले. आपण काय केले? ते पेशंटला एक डोस दिले. कुठली? पेंटाची बरं का. आपल्याला रूल्स आहे, आपण डेट आणि तारीख लिहायचं असते ज्यावेळी आपण ते वॅक्सिन ओपन करतो, लिहून ठेवले. आणि आपल्याकडे खूप पॉप्युलेशन कमी आहे, परत पेशंट आलंच नाही समजा. आता ह्याच्यामध्ये किती? एक 5 पेशंटसाठी होते असं समजून घेऊया आपण एक्झाम्पलसाठी बरं का. आता एक 30 दिवस झाले, कुठले पण पेशंटसाठी आपण हे यूज नाही केले. याच्यासाठी काय आणलेलं आहे? ओपन वेल पॉलिसी. ओपन वेल पॉलिसी म्हणजे त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे? ओपन बघा ह्याच्यामध्येच आहे. ओपन वेल म्हणजे वेल ओपन केलेलं आहे त्याच्याबद्दल पॉलिसी आहे. ओपन केल्यावर ते 28 दिवसासाठी आपण ते परत यूज करू शकतो. ते कुठले वॅक्सिनला असं लिमिटेड आहे, सिलेक्टेड केलेले आहे. हे ओपन वेल पॉलिसीमध्ये येतात आणि किंवा नाही येतात असे. आपण हे थोडक्यात बघितल्यावर एकदम रिवाइज करून टाकू. तुम्हाला सांगतो मी परत रिव्हिजनमध्ये मराठीमध्ये. ओके, हे कधी आलेले आहे? 2011 मध्ये. रिवाइज कधी झाले? 17 सप्टेंबर 2015 मध्ये. बघा काय म्हणते, अकॉर्डिंग टू ओपन वेल पॉलिसी वॅक्सिन यूज अप टू किती दिवसापर्यंत यूज करायचं आपल्याला? 28. वॅक्सिन यूज अप टू किती दिवस? 28 दिवसासाठी. ते पण कसे? इफ VBM इज नॉर्मल. आता बघा आपण ओपन वेल पॉलिसीमध्ये आलो. आता परत आपल्याकडे काय आले? VVM आले. आपण थोडक्यात VVM पण बघूया. ओके, VVM नॉर्मल कसं असायला पाहिजे? VVM नॉर्मल असायला पाहिजे. आणि वॅक्सिन नॉट एक्सपायर्ड. 2 तारखेला वॅक्सिन एक्सपायर होते आणि आपण 3 तारखेला दिलं तर चालतंय का? नाही, आपण एक्सपायर पण बघायला पाहिजे आणि 28 दिवसामध्ये असायला पाहिजे. बघा काय म्हटलं, अकॉर्डिंग टू OP वॅक्सिन वेल पॉलिसी, ओपन वेल पॉलिसी OPP लिहा. ओके, काय म्हटलं याच्यामध्ये? यूज अप टू किती दिवसापर्यंत यूज करू शकतो आपण? 28 दिवसासाठी. बरं, आणि त्याचे VVM काय पाहिजे? नॉर्मल पाहिजे. आणि वॅक्सिन नॉट एक्सपायर्ड पाहिजे, एक्सपायर्ड झालेलं नाही नसलं पाहिजे, म्हणजे टाइम मध्ये पाहिजे आपलं. ओके, हे झालं. आपण VVM बद्दल बघूया. VVM बद्दल एक फोटो आहे आपल्याकडे, बघूया. बघा VVM कसे चेक करायचं. बघा काय आहे हे? काय? वॅक्सिन वेल मॉनिटर. VVM म्हणजे काय? वॅक्सिन वेल मॉनिटर. वॅक्सिन वेल मॉनिटर. ओके, फर्स्ट टाइम यूज्ड इन OPV. फर्स्ट आपण कशासाठी? हे OPV वॅक्सिनसाठी यूज केलेला आहे. फर्स्ट टाइम इन OPV मध्ये. ओके, आणि आपण बघा ह्याच्यामध्ये कलर कसा आहे VVMचं. इकडे काय आहे? हे इनर काय आहे? सर्कल ही व्हाईट आहे. इनर सर्कल कसा आहे? ही व्हाईट आहे. ओके, आउटर सर्कल कसा आहे? हे लाईट ब्ल्यू आहे. लाईट ब्ल्यू. याच्यामध्ये आपल्याला बघून डिसाईड करायचं आहे की हा वॅक्सिन यूज करायचा आहे का किंवा नाही. बघा काय दिलेलं स्टेज 1 मध्ये, इनर स्क्वेअर इज अ लाइटर. बघा इनर स्क्वेअर काय आहे? लाइटर आहे का? हो. देन आउटर सर्कल, याच्यापेक्षा ह्याची सर्कल ओके आहे लाइटर.
इफ द एक्सपायरी डेट हॅज नॉट बीन पास्ड यूज द वॅक्सिन. मग आपल्याला वॅक्सिन यूज करायचं. बघा असं असलं तर आपण काय करणार आहे, वॅक्सिनला यूज करणार आहे. आणि दुसऱ्या स्टेजमध्ये काय म्हटलंय बघा, सॉरी, ॲट द लेटर टाइम इनर स्क्वेअर इज अ लाइटर. बघा इनर स्क्वेअर इज अ लाइटर देन आउटर सर्कल इफ द एक्सपायरी डेट इज हॅज नॉट बीन पास्ड यूज द वॅक्सिन. त्यावेळी पण आपल्याला हा वॅक्सिन यूज करायचा आहे. बघा थर्ड स्टेपमध्ये काय आलेलं आहे, डिस्कार्ड पॉईंट. बघा काय, इनर स्क्वेअर मॅचेस कलर ऑफ द आउटर सर्कल. बघा बाहेरचा आणि इनर सर्कलचा दोन्ही कलर कसा आहे, सेम आहे. मग आपल्याला हे वॅक्सिन यूज करायचं नाही. डू नॉट यूज इथे लिहिलेलं बघा, डू नॉट यूज द वॅक्सिन, इन्फॉर्म युअर सुपरवायझर, किंवा आपल्याला करायचंच नाहीये. चौथ्यामध्ये काय दिलेलं आहे, बियॉन्ड द डिस्कार्ड पॉईंट इनर स्क्वेअर डार्कर दॅन द आउटर सर्कल. बघा ह्याच्यापेक्षा आउटर सर्कलपेक्षा इनर सर्कल खूप डार्क आहे, त्यावेळी पण आपण वॅक्सिन यूज नाही करायचं आहे. लक्षात आले का? परत एकदा बघा स्टेज 1 मध्ये काय आहे, फक्त आपल्याला इकडे बघायचं आहे. आउटर सर्कल आणि इनर सर्कलचा कंपॅरिझन करत आपण ती व्हीएम रीड करणार आहे. ओके, बघा इथं काय रीडिंग व्हीएम, इथे बघा आपल्याला बॉटल दिले म्हणजे एम्पुल्स दिलेलं आहे. एम्पुल म्हणतो बघा, सॉरी वाईल. बघा कसं आहे, इनर सर्कल लाइटर आहे, बाहेरचं पेक्षा इनरचं आहे, म्हणजे आपण हे यूज करू शकता. ओके, दुसरं काय आहे बघा, बाहेर सर्कलपेक्षा इनर सर्कल लाइटर आहे, म्हणजे हे पण आपण यूज करू शकतो. आणि तिसरं काय बघा, सेम आहे, सेमला करायचं आहे का? बघा इथे स्टेज 3 मध्ये दोन्ही सेम असेल तर नाही यूज करायचं, हे नाही यूज करायचं. आणि इनर सर्कल बाहेर सर्कलपेक्षा खूप डार्क आहे, त्यावेळी पण आपल्याला यूज नाही करायचं आहे. बघा असले छान जे तुम्हाला इमेज दाखवतो ते आपलं टीम MNO इंस्टाग्राममध्ये असले आपण पोस्ट टाकत असतो. तुम्ही इंस्टाग्रामला देखील फॉलो करा, तुम्हाला असे चांगले इन्फॉर्मेटिव्ह डाटा भेटेल तुम्हाला, बरं का. आपण बघितलं हाऊ टू रीड व्हीएम आणि हाऊ टू रीडिंग व्हीएम बॉटल बद्दल आपण बघितलं. ओके, थोडक्यात बघूया व्हीएम काय होतं. वॅक्सिन वाईल मॉनिटर. पहिल्यांदा कुठल्या वॅक्सिनवरती यूज केलं हे, फर्स्ट टाइम यूज्ड ऑन OPV म्हणजे ओरल पोलिओ वॅक्सिनवरती यूज केलं होतं. वाईल कोणी, व युनिसेफ वाले. युनिसेफ कधी ते पण लक्षात ठेवा, 1996 मध्ये. एवढं काही विचारत नाही तरी पण लक्षात राहू द्या. आणि UM बघा हे कधी ॲड झालं होतं UIP मध्ये, UIP युनिव्हर्सल इम्युनेशन प्रोग्राम मध्ये कधी ॲड झालं, 1997 मध्ये. 1996 मध्ये युनिसेफ मध्ये यांनी ट्रायल केले, फर्स्ट यूज झाले. त्याच्यानंतर UIP मध्ये 1997. ते 7 आहे बरं का, 97 मध्ये. कलर बघितलं तुम्ही, इनर सर्कल आणि आउटर सर्कल बघा, ते पण लिहून ठेवा. इनर सर्कल कसा होता, व्हाईटच होता ना. बघा एकदा परत, व्हाईट आहे बरोबर. आउटर सर्कल कसा आहे, लाईट ब्ल्यू होता. या दोघांना कम्पेअर करून आपल्याला डिसाईड करायचं आहे. बरं, हे व्हीएम काय शो करते, हे व्हीएम मेंटेन करते, कोल्ड चेन म्हणजे काय, तिथे वॅक्सिनेशन तयार होतो, तिथंपासनं ज्यावेळी वॅक्सिनेशन ॲडमिनिस्ट्रेशन करतो आपण, इंजेक्शन देतो वॅक्सिनचे, जेपर्यंत जे टेम्परेचर मेंटेन होते बघा, त्याला आपण काय म्हणतो, कोल्ड चेन. बघा एक डायग्राम आहे, दाखवतो तुम्हाला. बघा कुठे मॅन्युफॅक्चर झाले, कंपनीमध्ये. कुठं आले, नॅशनल स्टोरेज फॅसिलिटी बघा इथंपर्यंत आले. त्यानंतर रिजनल फॅसिलिटीमध्ये स्टोअर झाले. त्याच्यानंतर कुठे हेल्थ सेंटरला आले, तिथनं वॅक्सिनेशन आउटरीचला. त्याच्यानंतर काय करणार, ॲडमिनिस्ट्रेशन. इथपासनं इथपर्यंत जे आहे ट्रॅव्हल करताना एक काय अल्ट्रा कोल्ड टेम्परेचर मेंटेन करायचं असते, त्यालाच आपण काय म्हणतो, कोल्ड चेन. आपण नॉर्मली 2 to 8 डिग्री सेल्सिअसमध्ये मेंटेन करतो बरं का. हे झालं व्हीएम कोल्ड चेनचं. ओके, आणि ह्याचं एक प्रिन्सिपल आहे, प्रिन्सिपल लक्षात ठेवा. कशाची, ओपन वेल पॉलिसीची. ओपन वेल पॉलिसीची काय प्रिन्सिपल.
काय आहे हे पण विचारलेलं आहे बरं का. EEFO म्हणजे अर्ली एक्सपायर, जे पहिलं एक्सपायर होणार आहे ते वॅक्सिनला आपल्याला बाहेर पहिला काढायचं आहे. कारण आपण एकदा ओपन केलं तर किती दिवस यूज करणार आहे, 28 दिवसासाठी. म्हणून आपल्याला जे लवकर एक्सपायर होतं त्याला आपण पटकन यूज करून म्हणजे संपवायचं आहे आपल्याकडे. ओके, हे काय ओपन वेल पॉलिसीचा प्रिन्सिपल. बघा त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या वॅक्सिन येते आपण एकदा बघूया. बघा ओपन वेल पॉलिसी अप्लिकेबल टू कुठल्या कुठल्या वॅक्सिनला आहे. बघा TT वॅक्सिनला आहे, OPV म्हणजे ओरल पोलिओ वॅक्सिन, DPT आणि हेपॅटायटिस B, पेंटा आणि IPV. ह्यासाठी ओपन वेल पॉलिसी अप्लिकेबल आहे. हे WHO ची एक पेज बघा, त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे बघा. ओके, वेल पॉलिसी, ओपन वेल पॉलिसीमध्ये किती 28 दिवसासाठी आपण यूज करू शकतो. आणि लिपोलाइज्ड वॅक्सिन, लिपोलाइज म्हणजे काय, हे काय असते, स्टोर इन पावडर फॉर्म मध्ये असते. पावडर फॉर्म याला आपण काय करायचं असतं, रिकन्स्ट्रक्शन करायचं असतं, म्हणजे मिक्स करायचं असतं. त्याच्यामुळे स्पेसिफिक डायल्युएंट. ओके, एक्झाम्पल कुठले आहे बाबा, BCG असो. BCG कसं येते, पावडर फॉर्म मध्ये येते, त्याच्यामध्ये नॉर्मल सॅलिन मिक्स करून आपण ऍडमिनिस्ट्रेशन वेळी देतात. हे काय होतंय इथे दिले बघा, लिपोलाइज्ड वॅक्सिन म्हणजे पावडर फॉर्म मधलं. हे किती 4 ते 4 to 6 आवर पर्यंत आपण यूज करून डिस्कार्ड करायचं असते. एकदा मिक्स केल्यावर आपण किती अप टू 4 to 6 आवर पर्यंत यूज करतो. ओके, चला आपण हे बघितलं. ऑप्शन काय होतं आपलं, आपण क्वेश्चन कुठं होता, आपण कुठेपर्यंत गेलं, लवकर जायचं होतं बरं का आपल्याला, आपण खूप उशीर करतोय. चला, ओपन वेल पॉलिसीज अप्लाइड टू कुठल्या कुठल्या वॅक्सिनला होता, OPV ला होता का, होता. TT ला होता का, होता. MR ला, मिजल्सला होता का, नाही. MR हे पण पावडर फॉर्म मध्ये येते बरं का, पावडर फॉर्म मध्ये. त्याच्यासोबत कुठली डायल्युएंट मिक्स करतो, स्टराईल वॉटर आपण मिक्स करून हे इंजेक्शन देतो. किती 4 to 6 आवर मध्ये आपल्याला यूज करायचं, नाहीतर परत डिस्कार्ड करून टाकायचं. दुसरा OPV, हेपॅटायटिस B, MMR पण स्टराईल वॉटर, हे पण गेलं. ओके, तिसरा ऑप्शन OPV बरोबर होता आहे, हेपॅटायटिस B बरोबर, पेंटावेल बघा ठीक आहे बरोबर. आणि TT होता, हेपॅटायटिस B नाही, BCG नॉर्मल सॅलिन सोबत मिक्स करून आपण देतो बघा. मॅक्झिमम कुठली ड्रग्स आहे जे लिक्विड फॉर्म मध्ये ऑलरेडी आलेले आहे, ते फक्त मॅक्झिमम ह्याच्यामध्ये आहे ओपन वेल पॉलिसीमध्ये. ओपन वेल पॉलिसीमध्ये एवढीच लक्षात ठेवा, आपल्याला जे वॅक्सिन द्यायचं आहे 28 दिवसाचा आत, बिफोर एक्सपायरी डेट, एवढीच लक्षात ठेवायचं. कुठले एलिजिबल आहे तेवढे, त्याच्यामध्ये पावडर फॉर्म मधले येणार नाही. ज्यावेळी पावडर फॉर्म येते, ज्यावेळी आपण मिक्स करतो ते डायल्युएंट, ते 4 ते 5 मध्ये यूज करून आपल्याला परत डिस्कार्ड करायचे असते, म्हणून ते येत नाहीये. एवढी लक्षात ठेवा. ओके, उत्तर आपला तिसरा भेटलेला आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बघा काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन, ट्रॅकियोइसोफेजियल फिस्टुला. बघा कुठली डिसीज आहे, TF should be suspected in the neonatal immediately. बघा कोणामध्ये, निओनेटमध्ये सस्पेक्टेड आहे. इमिडिएटली आफ्टर बर्थ इफ वन ऑफ द फॉलोइंग इज प्रेझेंट. म्हणजे जे सस्पेक्टेड केस आहे त्याच्यामध्ये हे तर दिसणारच आहे, असली सिम्पटम कुठले आहे असं विचारते त्यांनी. कुठल्यामध्ये, TEF म्हणजे काय, ट्रॅकियोइसोफेजियल फिस्टुला. बघा ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं आहे, जॉइंटिस दिले, बाइल स्टेन वॉमिट दिले, अब्सेन्स ऑफ सकिंग दिले, आणि एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ वरती सलायवा इन माउथ एवढे दिले. कुठली डिसीज बद्दल विचारले होते, आणि TEF. आपण ह्यावेळी खरंच लवकरात यायचं आपल्याला. ओके, बघा TEF, E म्हणजे काय होता, ट्रॅकियो, E म्हणजे इसोफेगस, फिस्टुला म्हणजे काय, फिक्स झालंय कुठे, ट्रेकिला आणि इसोफेजियल. बघा हे समजा ट्रेकिया आहे, हे पहा इसोफेगस, हे दोन्ही मध्ये फिक्स झाले काहीतरी, त्याला आपण काय म्हणतो, फिस्टुला. F म्हणजे असं लक्षात ठेवा, F म्हणजे फिक्स, म्हणजे कुठेतरी फिक्स झालंय असं लक्षात ठेवण्यासाठी. बघा आपण बघूया TF काय आहे. हे
अबनॉर्मल काय म्हणू शकतो आपण, अबनॉर्मल कनेक्शन, डबल एन येत नाही बरं का, काय येते राहू द्या, अबनॉर्मल कनेक्शन बिटवीन कशा कशामध्ये, ट्रेकिया आणि इसोफेगसमध्ये. आपण इथंच बघितलं बरोबर आहे, इसोफेगसमध्ये हे झालं ट्रेकिओ. त्याच्यामध्ये अजून एक येते ई ए म्हणजे काय, इसोफेजियल अट्रेसिया. बघा आता दोन वर्ड आपल्याला भेटले, एक आहे एफ म्हणजे फिक्स फिस्टुलाची, हे म्हणजे काय अट्रेसिया. अट्रेसिया म्हणजे लक्षात ठेवा अब्सेन्स, म्हणजे एक कंटिन्युटी आहे त्याच्यामध्ये गॅप आहे, त्याला काय म्हणायचं आपण अट्रेसिया. लक्षात ठेवण्यासाठी मी सांगतो बरं का. अट्रेसिया म्हणजे काय, इसोफेजियल अट्रेसिया म्हणजे फेल्युअर ऑफ इसोफेगस, फेल्युअर ऑफ इसोफेजियस फ्रॉम कुठपर्यंत, फ्रॉम कंटिन्यू नाहीये, कंटिन्यू पासून फेल आहे, कंटिन्यूस पाथवे म्हणा, बरं पाथवे कुठपासून कुठपर्यंत असतं, फॅरिंग्स टू स्टमक म्हणूया, फॅरिंग्स टू स्टमक. बघा फॅरिंग्स टू जे स्टमक आहे तिथपासून इसोफेगस कंटिन्यू पाहिजे, पण इथं ऑप्शन्स आहे, त्याला आपण काय म्हणायचं, अट्रेसिया. ते झालं. चला त्याच्यामधलं अजून एक काय बघू ह्याचं, ते झालं काय विचारलं होतं त्यांनी, सायन्स अँड सिम्पटम्स बरं का, त्याची युटिलॉजी पण महत्वाची आहे बरं का. इटिओलॉजीमध्ये काय काय होऊ शकते, एक्सपोजर ऑफ टेरोटोजेनिक सबस्टन्स म्हणा, टेरोटोजेनिक सबस्टन्स अल्कोहोल येऊ शकतो, अल्कोहोल, ड्रग अब्यूज म्हणा, आणि टॉर्च इन्फेक्शन, आणि अजून काय म्हणू शकतो आपण रेडिएशन. सगळं काय हे सगळे इटिओलॉजी आहे. स्मोकिंग एक राहिलं बघा, अल्कोहोल ड्रग आला तर स्मोकिंग एक यायला पाहिजे, हे सगळं काय हे इटिओलॉजी आहे. ओके आपण थोडक्यात टाईप बघूया, ह्याचं टाईपमध्ये खूप विचारलेलं आहे. किती टाईप आहे, टाईप 5 आहे. ओके मला वाटतं डायग्राम आहे आपल्याकडे. ओके बघा टाइप्स ऑफ काय बघतो आपण, इसोफेजियल अट्रेसिया आणि ट्रेको इसोफेजियल फिस्टुला बद्दल बघतोय. हे हेल्दी एनाटॉमी बघा, हेल्दी म्हणजे नॉर्मली आपलं कसं असतंय, हे काय हे इसोफेगस आहे, कंटिन्युटी आहे बरोबर आहे, हे ट्रेकिया आहे बरोबर आहे, राईटला वळले आणि लेफ्टला बरोबर आहे, हे काय हे लंग्स आहे, हे स्टमक आहे, एकदम नॉर्मल आहे. बघा टाईप ए मध्ये काय होतंय, टाईप ए मध्ये एक ऑप्शन आहे काय, टाईप ए ला काय म्हणतो आपण अट्रेसिया. अट्रेसिया म्हणजे आता काय सांगितलं मी, अब्सेन्स. कुठे अब्सेन्स आहे, हे काय इसोफेगस, म्हणजे इसोफेगस हे कंटिन्यू नाहीये, ह्याच्यामध्ये अब्सेंट आहे म्हणजे अट्रेसिया. हे काय टाईप ए म्हणा किंवा टाईप 1 पण म्हणा. हे काय हे 8% पर्यंत होतात मॅक्झिममली. बघा TF मधलं सांगतोय. ओके TF मध्ये ह्याची हिस्सेदारी किती आहे, 8%. बरं आणि दुसरा टाईप बी बघा, हे काय टाईप बी, त्याच्यामध्ये काय अट्रेसिया म्हणजे अब्सेन्स आहे कुठली, इसोफेगस विथ प्रॉक्सिमल फिस्टुला. बघा प्रॉक्सिमल म्हणजे आपल्या साईडचे, ओके डिस्टल नाहीये, प्रॉक्सिमल फिस्टुला. बघा काय म्हणते, फिक्स कुठले झाले, प्रॉक्सिमल साईडचं. बघा इथे इसोफेगस आलंय, कुठे लिंक झालंय हे ट्रेकियाला कनेक्ट झालंय. बघा आता समजा हे इसोफेगस आहे, काय तर खाल्लं तर कुठे जाणार आहे, डायरेक्ट ट्रेकियामध्ये, मग डेंजर आहे. हे काय टाईप बी, हे किती, हे लेस दॅन 1% ह्याची हिस्सेदारी आहे. ओके चला तिसरा काय टाईप सी किंवा टाईप 3 म्हणा, अट्रेसिया. बघा ह्याच्यामध्ये पण अट्रेसिया म्हणजे अब्सेन्स आहे विथ डिस्टल फिस्टुला. इथं काय प्रॉक्सिमल फिस्टुला, इथे डिस्टल. बघा इथे ओपनच राहिले, हे काही तर खाल्लं तर डायरेक्ट पेरिटोनियम असले लंग एरियामध्ये जाणार. हे ट्रेकियाला जॉईंट आहे, म्हणजे ट्रेकियामधनं आपण श्वास घेतला तर स्टमक मध्ये पण जाऊ शकते, एवढी डेंजर सिरियस आहे. हे टाईप्स आहे ना, हे मोस्ट कॉमन आहे बरं का. याची हिस्सेदारी किती माहिती आहे का, 85 ते 90% पर्यंत आहे. किती 85 ते 90%. कुठली टाईप सी अट्रेसिया विथ डिस्टल फिस्टुला. आता चौथा टाईप डी, अट्रेसिया आहे विथ डबल फिस्टुला. डबल फिस्टुला म्हणजे
इथे प्रॉक्सिमल पण आणि इकडे डिस्टल होत आहे, हे दोन्ही मिक्स होऊन काय टाईप डी. बघा इथे पण इकडे कनेक्शन झाले, हे पण इकडे कनेक्शन झाले. हे पण मोस्ट डेंजरस आहे. याची खिशादारी किती लेस दॅन 1%. कुठली टाईप डी ची. आता टाईप 5 पिस्टल म्हणजे काय फिक्स. बघा हे इसोफेगस आहे, हे ट्रेकिया आहे, हे दोन्हीमध्ये काय फिक्स झाले. हां काय दिसते आता कुठले अल्फाबेटिक आहे बघा कुठले, याला आपण एच टाईप पण म्हणतो का, हे याच्यासारखं दिसतंय. म्हणजे काय अबनॉर्मल कलेक्शन आहे, कनेक्शन त्याच्यामध्ये. हे 4% पर्यंत असते. मोस्ट कॉमन कुठली, मोस्ट कॉमन टाईप सी. टाईप सी किती 85 ते 90% एवढी आहे. आपण हे शॉर्टमध्ये बघितलं. ओके आपल्याला काय विचारलं होतं, साइन बघायचं आपल्याला. चला साइन बघूया. क्लिनिकल सायन्स बघायचं आपल्याला. क्लिनिकल सायन्स त्याच्यामध्ये काय काय असते बघा. ड्रोलिंग ऑफ फोर्थ सलाइवा, तोंडातनं सलाइवा बाहेर पडणार आहे. बघा रिझन काय असणार आहे. आता समजा कुठल्या पण असो, आता 1800 आहेत समजा, ही इसोफेगसमध्ये आपण जे आपलं सलाइवा असतो आपण सॉलो करतो. सॉलो केल्यावर कुठे इसोफेगसमधनं आपल्या स्टमकमध्ये जाणार आहे. आता समजा इथे कनेक्शनच नाहीये, आता थांबून इथे थांबून काय होणार आहे, परत ते तोंडाने बाहेर येणार आहे. म्हणून हे काय ड्रोलिंग ऑफ फॉर दिस सलाइवा. कशामुळे ड्यू टू अट्रेशिया. अट्रेशिया म्हणजे काय ॲब्सेन्स होता. अट्रेशिया काय म्हणू शकतो, कॅन्ट बी सॉल्व्ड. सॉल्व करू शकतो का नाही, म्हणून काय होते ड्रोलिंग ऑफ फॉर दिस सलाइवा. हे झालं. त्याच्यासोबत अजून काय काय होते, रिगर्जिटेशन रिव्हर्समध्ये पडणे. मग आज जागा आहे का आत जायला, बघा इथे अब्सेन्स आहे. ओके म्हणून आत जातच नाही. हे पण काय झालं रिगर्जिटेशन. अजून काय 3 साइन्स बघा, हे खूप वेळा विचारलेलं आहे. 3C साइन्स कुठल्या डिसीजमध्ये दिसून येते विचारल्यावर काय यायला पाहिजे तुमच्या डोक्यात, TEF ट्रेकिओ इसोफेजियल फिस्टुला. त्याच्यामध्ये 3 C आहे बघा प्रत्येक सीचं. एक C म्हणजे कपिंग आणि चोकिंग. अजून काय सायनोसिस. हे काय कधी होते, असंच होते का नाही, ड्युरिंग फीडिंगमध्ये असलं होते. हे सायन्स दिसून येते ड्युरिंग फीडिंगमध्ये. हे काय 3 सायन्स झाले, हे लक्षात ठेवा. अजून काय काय होणार आहे, एस्पिरेशन आणि रेस्पिरेटरी डिस्ट्रेस पण होऊ शकते. काय होतातच, कारण आपण डायरेक्ट इसोफेगसमध्ये पुढे टाकलं तर डायरेक्ट पुढे जाणार आहे, लंगमध्ये जाणार आहे. आणि अबडोमिनल डिस्टन्स पण होणार आहे. अबडोमिनल डिस्टेन्शन हे सगळं दिसणार आहे. काय अबडोमिनल डिस्टेन्शन काय दिसणार आहे, डायरेक्ट कुठने आपल्या ट्रेकेबद्दल डायरेक्ट स्टमकमध्ये हवा चालला. हे झालं. बघा आपल्याला आता उत्तर ओळखायचं आहे. बघा काय म्हटलेलं आहे, जॉइंटिस म्हटलंय. जॉइंटिस काय ड्यू टू लिव्हर इमॅच्युरिटीज आहे. लिव्हर इमॅच्युरिटी याचा काय संबंध आहे का नाही. फाईल स्टेनला हे इंटेस्टाइनल ऑब्स्ट्रक्शन मधलं झालं. हे काय ॲब्सेन्स ऑफ सकिंग. त्याच्यामध्ये सकिंग करू शकतो, स्वॉलोविंग करू शकत नाही. हे पण लक्षात राहू दे, स्वॉलोविंग करू शकत नाही. मग एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ फोर्थ झालं. आपलं उत्तर चौथा बरोबर असणार आहे. बघा ओके मला वाटते तुम्हाला कळलं असेल हे. चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया आपण. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, व्हॉट शुड द नर्स टीच. नर्सनी काय टीच करायचं आहे बघा, टीच अ क्लायंट हु इज टेकिंग अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग. बघा त्यांनी काय घेत आहे, अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग घेत आहे टू मिनिमाइज द ऑर्थोस्टेटिक हायपोटेन्शन. बघा काय करायचं आपल्याला, मिनिमाइज करायचं आहे काय, ऑर्थोस्टेटिक हायपोटेन्शन.
बघा ऑप्शनमध्ये काय काय दिलेलं आहे, लाय डाऊन फॉर द 15 मिनिट, बसून घ्या 15 मिनिटं, आफ्टर टेकिंग मेडिकेशन, गोळी घेतल्यावर 5 मिनिटं बसून घ्या. वेअर सफर हॉज कंटिन्युअसली, आपल्याला ते काय म्हणू शकतो आपण, स्टॉकिंग वगैरे डीव्हीटी मध्ये यूज करतो का, तसलं यूज करायला सांगता येईल नाही, तसं पण नाही करायचं. ओके. तिसरं काय, अवॉइड एक्सरसाइज, म्हणजे एक्सरसाइज करू नका, निवांत बसा. नाही. सिट फॉर 5 मिनिट्स बिफोर स्टँडिंग, म्हणजे उठायच्या अगोदर 5 मिनिटं थोडी बसून घ्या. बघा कुठले ऑप्शन बरोबर वाटतं तुम्हाला. त्यांनी काय विचारलंय, ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन बद्दल विचारताय. बघा काय असतं याच्यामध्ये, ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन मध्ये ज्यावेळी पेशंट कुठेतरी झोपलेला असतं, समजा झोपलेलं आहे, त्यांनी अचानक उठले ना, त्याच्यामध्ये काय होणार आहे, सडन ड्रॉप इन बीपी, म्हणजे ब्लड प्रेशरमध्ये सडन ड्रॉप म्हणजे कमी होणार आहे. हा, ज्यावेळी काय होणार आहे, कधी, पेशंट ज्यावेळी झोपेतनं उठल्यावर. बघा त्याच्यामध्ये काय, एक मला वाटतं एक डायग्राम आहे आपल्याकडे. बघा हे पेशंट काय आता झोपलेलं आहे. बघा सर्क्युलेशन जास्त कुठे आहे, बघा इथे हार्ट पाशी सर्क्युलेशन जास्त आहे. ज्यावेळी सडनली त्यांनी उठून थांबणार, असे थांबणार, ज्यावेळी काय होणार, ब्लड सगळी बघा कुठे चाललंय, खाली चाललंय. कशामुळे, ग्रॅव्हिटीमुळे. टुवर्ड कुठे, लोअर एक्स्ट्रीमिटी, म्हणजे जे आपलं लोअर बॉडी पार्ट आहे, लोअर बॉडी पार्ट, इकडे ब्लड चाललंय. बघा इकडे इथं जास्त ब्लड असलेले आता कुठे झाले, खाली चाललंय इथे. कशामुळे, ही ग्रॅव्हिटीमुळे, हे ग्रॅव्हिटीमुळे लोअर एक्स्ट्रीमिटीजला चाललंय. त्याच्यामुळे काय होणार, डिक्रीज इन वेनस रिटर्न मध्ये कमी होणार, वेनस रिटर्न मध्ये, आणि स्ट्रोक व्हॉल्यूम मध्ये कमी होणार, कार्डियक आउटपुट कमी होणार. त्याच्यामुळे बीपी पण कमी होतं. ज्यावेळी बीपी कमी होते, हे सडनली होणारी नॉर्मल प्रोसिजर आहे बरं का. म्हणजे बघा पेशंट झोपलेला आहे, डायरेक्ट उठलं, त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटीमुळे काय झालं, जे मॅक्झिमम ब्लड सप्लाय कुठे गेले, लोअर पार्टमध्ये गेले. ज्यावेळी वेनस रिटर्न कमी भेटणार आहे आणि स्ट्रोक व्हॉल्यूम पण कमी होणार, कार्डियक आउटपुट पण कमी, ज्याच्यामुळे काय होणार, हे सर्व झाल्यावर आपले बीपी कमी होणार. ज्यावेळी आपलं जे बॉडीमध्ये बॅरो रिसेप्टर असतो, जे ऍक्टिव्ह होणार, कशामुळे, बीपी लो झाल्यामुळे. ज्यावेळी बघा बॅरो रिसेप्टर ऍक्टिव्ह होते, काय होणार आहे, जे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टमला ऍक्टिव्हेट करणार. कुठली, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टमला. ते काय करतो, आपलं बीपी वाढवतो. ओके, म्हणजे ही आपली नॉर्मल फंड आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, ह्याचा अगोदर बघा इथे काय काय म्हटलेलं आहे, सुपाइन पोझिशन मध्ये आहे, व्हॉल्यूम बरं का, आणि असे अपराइट पोझिशन मध्ये आले, स्टँडिंग मध्ये आले. ज्यावेळी काय होणार आहे, वेनस फुलिंग अँड कॅपिलरी फिल्ट्रेशन, सेंट्रल ब्लड व्हॉल्यूम कमी होणार, कारण इथे सगळे खाली गेलेलं आहे. स्ट्रोक व्हॉल्यूम पण कमी होणार, बरोबर, आणि कार्डियक आउटपुट पण कमी होणार आहे. ज्यावेळी काय होणार आहे, बॅरो रिफ्लेक्स काउंटर रेग्युलेशन करून बीपी परत वाढवणार आहे. बघा काय म्हटलं इथं, हार्ट रेट वाढवणार आणि व्यासो कन्स्ट्रक्शन. बघा हार्ट रेट वाढले आणि व्यासच आपले एवढी मोठे होते, आता एवढी बारकं झालं म्हणजे आपलं बीपी नॉर्मली वाढणारच आहे. हे झालं आपले नॉर्मल मेकॅनिझम. हे सगळं आपल्याला थांबवण्यासाठी काय करायचं, आपल्याला पेशंटला 5-10 मिनिटं बसून घ्या बाबा उठायच्या अगोदर. ही सगळी आपण इझिली प्रिव्हेंट करू शकतो, हे इझिली प्रिव्हेंट करू शकतो आपण. ओके, चला थोडक्यात आपण बघूया, लिहून घ्या ह्याच्याबद्दल थोडक्यात. ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन. ओके, काय होतं ह्याच्यामध्ये, सडन ड्रॉप इन बीपी, सडन ड्रॉप इन बीपी. कशामुळे, अकर इन पेशंट कुठं मूव्ह फ्रॉम झोपेतनं लेइंग टू सिटिंग पोझिशन म्हणा किंवा स्टँडिंग पोझिशन म्हणू शकता आपण. लेइंग टू कुठे, स्टँडिंग पोझिशन मध्ये. स्टँडिंग पोझिशन मध्ये. बघा हे झाल्यावर काय करणार आहे, चक्कर.
चक्कर येते आणि मूर्छा पण येऊ शकतो आणि हलकेपणा पण वाटू शकतो. राईट हेड कशामध्ये ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन मध्ये. हे झालं बघा. ह्याला प्रिव्हेंट कसं करायचं आपल्याला, प्रिव्हेंट कसं करायचं, सिट फॉर किती मिनिटं, एक 5 मिनिटं बसून घ्यायला सांगायचं आहे पेशंटना. कधी, बिफोर स्टँडिंग, ज्यावेळी तुम्ही स्टँडिंग पोझिशनमध्ये येता ज्यावेळी त्याचा अगोदर 5 मिनिटं बसून घ्यायचं आहे. कशासाठी, काय करते हे अलो करतो, अलो CVS टू ॲडजस्ट, हे ॲडजस्ट करण्यासाठी. आणि काय, प्रिव्हेंट डिजिनेस, आणि अजून काय म्हणू शकतो आपण, फेंटिंग. फेंटिंग म्हणजे काय, मूर्छा वगैरे होणे आणि चक्कर येणे, याला काय प्रिव्हेंट करू शकतो. ओके, चला ऑप्शनकडे बघूया. बघा हे इझिली समजतं तुम्हाला ह्या डायग्राममध्ये. बघा, व्हॉट शुड बी द नर्स टीच अ क्लायंट हु इज टेकिंग अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग, आपल्याला मिनिमाइज करायचं आहे. बघा काय म्हणते यांनी, लाय डाऊन फॉर 15 मिनिट आफ्टर टेकिंग मेडिसिन. बघा मेडिकेशनचं ह्याची काय आहे गरज, हे रिलेटिव्ह पण तेवढं पण नाही आहे. मेडिकेशन घेतल्यावर म्हटलं यांनी, त्याचा ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शनमध्ये काय होतं, ज्यावेळी स्टँडिंग, बिफोर स्टँडिंग वी सपोर्ट, हे पण नाही आहे स्ट्रायकिंगमध्ये, अवॉइड एक्सरसाइज. बघा हे चुकीचं आहे. आणि सिट फॉर 5 मिनिट्स बिफोर स्टँडिंग. बघा हे एकदम आपलं बरोबर उत्तर असणार आहे. कुठली, चौथा आन्सर आपला बरोबर आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया आपण. बघा काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन, अ क्लायंट, बघा क्लायंट ॲडमिटेड इंटू इमर्जन्सी वॉर्ड. बघा इमर्जन्सी वॉर्डमध्ये ॲडमिट झालेला आहे विथ सर्कमफेरेन्शियल राउंडेड बर्न. बघा म्हणजे राउंडेड म्हणजे असे कम्प्लिटली बर्न इंटू द अप्पर हाफ. बघा काय म्हटलं, नोट करून घ्या, अप्पर हाफ ऑफ बोथ लेग्स आणि लोअर हाफ ऑफ द एंटायर टोर्सो म्हणजे ट्रंक. व्हॉट वुड बी पर्सेंटेज ऑफ अ बर्न कॅल्क्युलेटेड बाय नर्स अकॉर्डिंग रूल ऑफ 9. बघा आपल्याला काय, रूल ऑफ 9 अनुसार आपल्याला किती पर्सेंटेज बर्न झाले आपल्याला कॅल्क्युलेशन करून काढायचं आहे. हे आपल्याला नोट करून घ्यायचं आहे. कुठलं, अप्पर हाफ ऑफ द बोथ लेग्स, लोअर हाफ ऑफ एंटेरियर टोर्सो आपल्याला बघायचं आहे. बघा ह्याच्यापेक्षा अगोदर आपल्याला रूल ऑफ 9 बद्दल बघायचं आहे. बघा रूल ऑफ 9 माहिती आहे का सगळ्यांना. बघा हे काय, रूल ऑफ 9, रूल ऑफ 9 त्याच्यामध्ये आपण काय करतो, टोटल बॉडी सरफेस एरिया किती बर्न झाले आपण कॅल्क्युलेट करायचं आहे. कशामध्ये, रूल ऑफ 9 मध्ये. बघा किती टक्के दिलेले, मला वाटते आपण प्रिव्हियस क्लासेस म्हणजे ह्याच्यामध्ये DMR किंवा DHS प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये मी जस्ट असंच सांगितलं होतं. कसे, आपलं हे 2 हात आणि हे डोकं असं ठेवलं तर हे वरचं आपण 9% धरायचं आणि 1% पेरिनियल एरियाची आणि बाकी सगळे 18-36 वाल्याचं आहे, असं लक्षात ठेवण्यासाठी. ओके, बघा डोकं किती आहे, इथे 9 आहे, यांनी पुढचं पाठीमागचं सेपरेट लिहिलेलं आहे. मग हे काय, हे 9% झाले. आणि हात इकडचे 4 आणि पुढचे इकडे 4.5, इकडे 4.5, हे पण 9, हे 9% आणि हे 9%, म्हणजे हे 9% झालं. हे सोडून बाकी सगळं 18%. हे पाठीमागचं 18% आणि पुढचं 18% झालं. ओके, मी 1 मिनिट इथे साईडलाच लिहून टाकतो. ओके, हे काय झालं, पार्ट, हे पर्सेंटेज ABSA. हेड आणि नेक किती आहे, हे 9% बरोबर. आणि हात, इच आर्म, दोन्ही हात, एक आर्मला किती असे. ओके, हे काय, हे पण 9%. आणि इच लेग, हात आणि पाय, लेगचे किती आहे, 18% बरं का, 18. आणि एंटेरियर ट्रंक म्हणू शकतो आपण, एंटेरियर ट्रंक किती आहे, 18. आणि पोस्टेरियर किती आहे, हे पण 18. अजून काय राहिलं, अजून एक राहिलं, कुठलं, आपलं पेरिनियल म्हणा. ओके, हे किती, हे 1%. आता किती झाले का, बघा हे इच आर्म म्हणजे 9-9-18 झालं, हे 18-18 36% झाले बरं का. हे आपल्याला आता बघायचं आहे.
बघा ऑप्शनमध्ये काय काय दिले, बर्न इनटू अप्पर हाफ ऑफ बोथ लेग्स. काय म्हटलं बघा, अप्पर हाफ म्हणजे एवढी पाय आहे समजा, कंप्लीट पाय, त्याच्यामधले अप्पर हाफ ऑफ म्हणजे हे वरचं झालं, एवढे काउंट करायचं आपल्याला कम्प्लिटली. बघा कुठे आहे अप्पर हाफ, बघा एक लेग आहे, त्याच्यामध्ये आपल्याला एवढी कन्सिडर करायचं आहे. बघा किती आले, हे किती आहे, 9% झालं. बघा ईच लेग किती आहे, 18%. म्हणजे हे किती आहे, एक लेग 18%, त्याच्यामध्ये डिवाइड हाफ केलं तर किती राहिलं, 9%. बरोबर आहे ना. बघा अप्पर हाफ इथे लिहून टाकतो मी, अप्पर हाफ ऑफ बोथ लेग्स म्हटलं बरं का, बोथ म्हणजे दोन्ही लेग, म्हणजे एकचं 9 आणि दुसऱ्याचं 9, म्हणजे किती झालं, 18% झालं त्याचे. आणि लोअर हाफ ऑफ द एंटिरियर, लोअर हाफ हे पण हाफच म्हटलंय बघा, लोअर हाफ. बघा हे काय, हे ट्रंक झालं, हे अप्पर झालं, हे खालचं लोअर झालं. त्याच्यामध्ये फक्त एंटेरियर पोर्शन असं म्हटले का, एंटेरियर म्हटले, फक्त पुढचं म्हटलेलं आहे त्यांनी. किती झालं बघा, एंटेरियर ट्रंक किती आहे, 18% बरं का. मग हे 18 म्हणजे हे 9 झालं, हे 9 झालं, म्हणजे अप्पर 9 लोअर 9. परत आपल्याला काय करायचं आहे, लोअर हाफ ऑफ एंटेरियर ट्रंक किती आहे, हे 9%. आणि आपल्याला काय करायचं आहे, 18 + 9 जोडायचं आहे, किती होते, 1 9 10 म्हणजे 10 17 27% एवढे होते. ओके, परत एकदा कन्फ्युजन नको, परत एकदा सांगतो बघा, एक मिनटं हे काढून टाकतो. बघा रूल ऑफ 9 प्रकार कसा होते, मी कसं सांगितलं तुम्हाला, आपला हात आणि डोकं असं ठेवलं तर हे दोन्ही 9% आहे, बाकी सगळं 18%. हे किती टक्के पुढचे, एंटेरियर फक्त 18%, पाठीमागचे 18%. आपल्याला आता फक्त कुठल्या कुठल्या गोष्टीवर लक्ष द्यायचं, अप्पर हाफ ऑफ द बोथ लेग्स, लेग मध्ये आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. बघा इथे लेग बघा पेशंटचे, हे झालं लेग, हे किती, ईच लेग बघा, ईच लेग किती 18%, हे 18 आणि हे 18 बरं का. मी वन सिंगल साइडेड घेत आहे. इथे इथे 9 कशाला दिला माहिती आहे का, हे फक्त पोस्टरचं दिले, इथे फक्त एंटेरियरचं दिले, म्हणून आपण कन्फ्यूज व्हायचं नाहीये, हे आपण मी कम्प्लीट पकडतोय. ओके 18%, एक पायाचं 18%, अप्पर हाफ ऑफ द लेग म्हटलं ह्याने, फक्त अप्पर म्हणजे वाढल्यावर इथे 9% झाले, आणि हे पण 9 झाले, 9 9 किती झालं टोटल, हे 18. हे आपल्याला अप्पर हाफ ऑफ द बोथ लेगचे भेटले. परत काय होतं, लोअर हाफ ऑफ एंटेरियर होता, लोअर हाफ ऑफ, बघा हे काय आपलं ट्रंक आहे, लोअर हाफ म्हणले. मग पुढची किती होता बघा, इथे एंटेरियर किती आहे, 18%, फक्त हाफ म्हटले त्याने, हाफ म्हटल्यावर किती 9%, बरोबर. 18 आणि 9 किती होणार, 27%. मग आपलं उत्तर कुठं आहे, आपलं उत्तर पहिला बरोबर असणार आहे. ओके, चला आपण आता नेक्स्ट क्वेश्चनला बघूया. बघा काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन, ड्युरिंग इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी म्हणजे काय, ECT, द क्लायंट रिसिव्ज ऑक्सिजन बाय मास्क वाया पॉझिटिव्ह प्रेशर व्हेंटिलेशन. बघा म्हणजे ड्युरिंग ECT देत आहे पेशंटला, ज्यावेळी पेशंटला काय देते, रिसिव्ज ऑक्सिजन बाय मास्कने ऑक्सिजन देते, ते पण कसं देते बघा, पॉझिटिव्ह प्रेशर व्हेंटिलेशन, म्हणजे पॉझिटिव्हली म्हणजे यांनी स्वतः पेशंटला नको म्हटलं तरी पण देत आहे असे. ओके, पॉझिटिव्ह प्रेशरने देत आहे. द नर्स असेसिंग विथ दिस प्रोसिजर, नर्सने काय केले, हे प्रोसिजर करताना बघितले. नो दॅट द पॉझिटिव्ह प्रेशर व्हेंटिलेशन इज नेसेसरी ऑफ बिकॉज, म्हणजे नर्सने हे प्रोसिजर करताना बघितलं. आता नर्सच्या डोक्यात काय यायला पाहिजे, हे कशासाठी देते असं लक्षात यायला पाहिजे, ते काय लक्षात आले आणि ते कुठली बरोबर आहे असं विचारताय. चला ऑप्शन मध्ये काय काय दिलं बघूया. अनेस्थेसिया इज ॲडमिनिस्टर्ड ड्युरिंग द प्रोसिजर, बघा अनेस्थेसिया देताना असे करतात. आणि डिक्रीज ऑक्सिजन टू द ब्रेन, इन्क्रीज कन्फ्युजन अँड डिसओरिएंटेशन, म्हणजे ऑक्सिजन लेवल कमी झाल्याने ब्रेन मध्ये इन्क्रीज होते, काय काय कन्फ्युजन होण्याचे आणि डिसओरिएंटेशन व्हायचे चान्सेस जास्त आहे, म्हणून ऑक्सिजन देतात म्हणे. आणि ग्रॅन्युअल सीझर ऍक्टिव्हिटी डिप्रेसेस रेस्पिरेशन. आता ECT दिल्यावर आपल्याला ग्रॅन्युअल सीझर येणार आहे, ज्याच्यामध्ये काय होते म्हणे, ते रेस्पिरेशनला डिप्रेस करतात, म्हणून आपण
बिफोर म्हणजे थोडी अगोदर ऑक्सिजन देतात म्हणे. आणि चौथा काय म्हटलं बघा, मसल रिलॅक्सेशन गिव्ह टू प्रिव्हेंट इंजुरी ड्युरिंग द सीजर ऍक्टिव्हिटी डिफ्रेस द रेस्पिरेशन. मसल रिलॅक्सेशन काय करतो, ते प्रिव्हेंट इंजुरीसाठी जे दिलेलं आहे सीजरमध्ये, ते काय म्हणते, रेस्पिरेशनला डिप्रेस करते म्हणून आपण ऑक्सिजन देतात असं म्हणतात. बघा प्रत्येक ऑप्शनमध्ये खूप डिटेलिंगमध्ये दिलेलं आहे, आपल्याला त्याचे उत्तर ओळखायचं आहे. ओके, चला आपण थोडक्यात कुठे लवकरात कुठे जायचं, आता ECT कडे जायचं आपल्याला. काय बघत होता आपण, इलेक्ट्रोकन्व्हर्जन म्हणजे काय, ECT. ही खूप महत्वाचे टॉपिक आहे बरं का. काय, इलेक्ट्रो कन्व्हर्जन किंवा कन्व्हर्जन थेरपी. कन्व्हर्जन थेरपी किती स्टार बघता बघा, आपण थोडे डिटेलमध्ये बघूया बरं का. नेक्स्ट वेळी पण कुठल्या पण ECTचं क्वेश्चन आलं तरी तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे. बघा हे काय, ECT एक मशीन आहे, ते कोणी डिस्कवर केलं ते पण विचारलेलं आहे RRB आणि SIC मध्ये. कोण कोण केलं, ह्युगो कोण, कार्लेटी, ह्युगो कार्लेटी आणि लुशिनो बिन्नी. ह्युगो कार्लेटी आणि लुशिनो बिन्नी हे दोघं मिळून हे डिस्कवर केले. कधी, 1930 मध्ये. हे पण विचारलेलं क्वेश्चन आहे. हे दोन्ही पण कोणी केले आणि कधी केले. कसलं मशीन आहे, ही पेनलेस फॉर्म ऑफ आहे, म्हणजे पेन होणार आहे का ECT दिल्यावर, नाही. पेनलेस फॉर्म ऑफ मेकॅनिकल आणि फिजिकल, लाईटने मेकॅनिकल आणि फिजिकल थेरपी. फिजिकल थेरपी काय करणार आहे, द हेल्प ऑफ कशाने देणार आहे आपण, इलेक्ट्रिकल, ते पण इलेक्ट्रॉडने. ओके, इलेक्ट्रॉड विच आर कुठे प्लेस करणार आहे, कुठे ठेवून आपण जे करंट देणार आहे आपण बाय टेम्पोरल रिजन. बघा ECT म्हणजे काय, इलेक्ट्रो कन्व्हर्जन थेरपी. कधी डिस्कवर केलं, 1930 मध्ये. कोण कोण, ह्युगो कार्लेटी पण म्हणा, सर्लेटी पण म्हणा बरं का, पण नाव लक्षात ठेवा, ह्युगो कार्लेटी आणि लुचिनो बिन्नी हे दोघं मिळून ECTचं डिस्कवर केलं. कधी, 1930 मध्ये. ECT म्हणजे काय, हे पेनलेस फॉर्म ऑफ मेकॅनिकल आणि फिजिकल. बघा मेकॅनिकल आणि फिजिकल थेरपी आहे. द हेल्प ऑफ इलेक्ट्रॉडने विच आर प्लेस्ड अपॉन द बाय टेम्पोरल रिजन. आपण जे इलेक्ट्रोड आहे ज्याच्यामध्ये काय करणार आहे आपण, बघा आपण याच्यामध्ये इलेक्ट्रिक कन्व्हर्जंट ऑकर करायचं म्हणजे तयार करायचं आहे. ते कशाने पास करायचं आहे, पास्ड बाय द हेल्प ऑफ इलेक्ट्रॉड्स. याच्या थ्रू आपल्याला इलेक्ट्रिकल करंट कुठे द्यायचं आहे, बाय टेम्पोरल रिजन मध्ये. हे झालं आपलं याच्यामध्ये ECTचं डेफिनेशन. बघा काय द्यायचं आपल्या, इलेक्ट्रिकल. बघा कितीपर्यंत इलेक्ट्रिकल द्यायचं म्हणजे किती करंट द्यायचं आहे पेशंटसाठी. आपण काय म्हणू शकतो, अमाऊंट ऑफ करंट, किती करंट द्यायचं आहे आणि किती मिनिटासाठी. किती मिनिटं देता, 5 मिनिटं देता, किती द्यायचं असतं, 70 से 130 काय व्होल्टमध्ये. एव्हरेज किती, 110 पकडा, 110 व्होल्ट. तेच एम्पियरमध्ये 200 ते 1600 मिली एम्पियर. एव्हरेज किती, 800. हे झालं करंट द्यायची व्होल्टेज. आणि ड्युरेशन किती, 5 मिनिटं द्यायचे, 10 मिनिटं द्यायचं, 20 मिनिटं द्यायचं. त्याचे टायमिंग आहे, टाइम 0.6 ते 1 सेकंड. बघा 1 सेकंड पण नाही आहे, 1 सेकंडपेक्षा कमीच, म्हणजे आपण लेस दॅन 1 सेकंड म्हणू शकता. एवढी कमीच द्यायचं आहे. 5 मिनिटं दिलं तर गेलं म्हणायचं. आणि हे दिल्यावर काय येणार आहे, आपलं ग्रँड वन सीझर येणार आहे. कुठले, ग्रँड वन सीझर. किती सेकंडसाठी येणार आहे, 30 ते 90 सेकंडसाठी येणार आहे. बघा
कशाने दिलं ते आपण काय इलेक्ट्रॉड, बरं का. ते प्लेसमेंट कुठं करायचं हे पण एक सांगतो तुम्हाला. एक मिनिट, डायग्राम असेल आपल्याकडे. बघा, प्लेसमेंट ऑफ इलेक्ट्रॉड कुठे करायचं आहे बघा. मिड पॉईंट ऑफ, हे मिड पॉईंट आहे, मिड पॉईंट बिटवीन कुठे, आउटर कॅन्थस ऑफ आय, म्हणजे हे काय आउटर कॅन्थस ऑफ आय, आणि हे इयरचं ओपनिंग कॅनल इथनं जे सेंटरमध्ये येते, इथं आपल्याला काय द्यायचं आहे, इथे इलेक्ट्रॉड ठेवायचं आहे. हे आहे प्लेसमेंट. त्याच्यामध्ये दोन प्रकार येते. हे काय झालं, हे बायलॅटरल झालं, बायलॅटरल, आणि हे काय युनिलॅटरल. ओके, हे झालं. बायलॅटरलमध्ये आपण बाय टेम्पोरल रिजनमध्ये, कुठले बाय टेम्पोरल रिजनमध्ये ठेवता काय इलेक्ट्रॉड्स, आणि युनिलॅटरलमध्ये इथे एक ठेवलेलं आहे, आणि एक ते पण बघा, हे युनिलॅटरलमध्ये एक अंडा आहे. इथंच लिहितो. बायलॅटरलमध्ये कुठे होतं, बाय टेम्पोरल, म्हणजे दोन्ही साईडला बाय टेम्पोरल होतं बायलॅटरलचा. आता युनिलॅटरल म्हणजे सिंगल साईड. त्याच्यामध्ये एक आहे, ते कुठे प्लेस करता, प्लेस अपॉन नॉन डॉमिनंट ऑफ एरिया. बघा, नॉन डॉमिनंट ऑफ एरिया पण, किंवा एरिया ऑफ ब्रेन आपल्याला कुठे द्यायचं बघा, प्लेस्ड ऑफ नॉन डॉमिनंट. आता बघा, मी आता राईट हँडने लिहित आहे, म्हणजे माझं डॉमिनंट कुठला झालं, राईट साईड. आता समजा मला ECT द्यायचं आहे, तुम्ही कुठे देणार, कुठल्या साईडला देणार, राईटला देणार का लेफ्टला देणार, थिंक करा, विचार करा बघू. एक्झाम्पल, मी कुठला राईट साईडचं आहे, एक दुसरा व्यक्ती आहे त्याला लेफ्ट साईड, ते लेफ्टी आहे, मी राईटी आहे. मग आपल्याला कुठे द्यायचं आहे बघा, काय म्हटलं, प्लेस्ड अपॉन नॉन डॉमिनंट ऑफ ब्रेन. आता मी जे रायटिंगमध्ये आहे, आता मी जस्ट लिहितो बघा, हे सगळे कुठल्या राईट हँडने लिहितो. मग माझं कुठल्या साईडचं ब्रेन वर्किंग झालंय बघा, आपलं जे वर्किंग आहे, आता समजा मी हे मुवमेंट करत आहे हात, बरोबर, की राईटचे हात मुवमेंट करतोय, पण वर्किंग कुठं आहे, लेफ्ट ब्रेनची आहे. लक्ष द्या, राईट वर्किंग करत आहे मी राईट हँडची, पण त्याची डायरेक्शन सगळं कुठनं भेटतंय, लेफ्ट साईडने. म्हणजे आपलं ब्रेन अल्टरनेटिव्ह आहे, म्हणजे राईटचं काम लेफ्ट करतंय, लेफ्टचं काम राईट करतंय असं. म्हणून राईट साईड पेशंटसाठी आपण राईट साईड देणार आहे. कारण बघा काय म्हटलं, प्लेस ऑफ ऑन नॉन डॉमिनंट म्हटलेलं आहे. मी राईटचं आहे, बरोबर, माझं डॉमिनंट कुठला झाला, ब्रेनचं लेफ्ट साईड. मग आता कुठे द्यायचं आहे मला, नॉन डॉमिनंट साईडला, म्हणजे राईट साईडला, हे ब्रेनसाठी. मग हे राईट साईड झालं. मला वाटते तुम्ही अजून कन्फ्यूज असणार, लेफ्ट साईड, हे पण लेफ्ट साईड. बघा अजून एकदा सांगतो, हे ब्रेन आहे, इथे दोन पार्ट करा. हे काय, हे बॉडी आहे, इथे पण काय करू आपण, दोन पार्ट करू. हे काय, हे राईट आहे, हे लेफ्ट आहे. समजा हे राईट ब्रेन आहे, ही लेफ्टचे कामं करतात, म्हणजे राईट आहे, ही लेफ्ट एक्स्ट्रीमिटीचं अप्पर हात असो पायाचं इकडे काम साठी ही वर्किंग असतो. आणि जे लेफ्ट साईडला आहे ब्रेन, हे राईट साईडसाठी मदत करतो, म्हणजे जे सगळे ऍक्टिव्हिटी वगैरे असो. ओके, आता लक्षात आलं असेल. राईट साईडसाठी नॉन डॉमिनंट हँड कुठला आहे, राईट साईड. लेफ्टसाठी लेफ्टच नॉन डॉमिनंट असणार आहे, कारण ब्रेन अल्टरनेटिव्ह म्हणजे वाईस वर्सा काम करतो. ओके, एवढं आपण बघितलं. आपण आता हे बघा, हे काय, ECT मशीन, हे काय, हे इलेक्ट्रॉड्स आहे, हे इलेक्ट्रॉड्स आहे, बरं का, हे लक्षात ठेवा तुम्ही, हे इलेक्ट्रॉड्स. ओके, हे बघा, हे काय, हे बायोटेम्पोरलने देत आहे. किती सेकंदासाठी द्यायचं आपल्याला, 0.6 to 1 सेकंड, म्हणजे लेस देन 1 सेकंडमध्ये द्यायचं आहे. किती, 70 ते किती म्हटलो मी, 70 ते 130 व्होल्ट, एव्हरेज 110. हे लक्षात ठेवा, खूप वेळा विचारलेलं आहे. एम्पियरमध्ये किती,
200 ते काय होतं 1600 मिली एम्पियर, एव्हरेज 800. हे पण सगळं लक्ष ठेवायला पाहिजे. हे जर 30 ते 90 सेकंदासाठी येते कुठले ग्राइंडेबल सीजर. हे झालं. आता आपण टेक्निक बघूया. टेक्निकमध्ये 2 प्रकार आहे, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. डायरेक्टचा काय फायदा नाही आहे कारण गव्हर्नमेंटने बंद केलेलं आहे. आपण डायरेक्ट म्हणतो बघा, इनडायरेक्टचं बघूया आपण. डायरेक्ट नाही, इनडायरेक्ट आपल्याला आता बघायचं आहे. इनडायरेक्ट किंवा ह्यालाच आपण काय म्हणतो मॉडिफाईड. बंद असू द्या, आपण थोडक्यात संपू याला. बघा पहिला काय होतं डायरेक्ट. डायरेक्ट मेथडमध्ये काय करणार आहे, पेशंटला काय एनबीएम ठेवायचं आहे, नील बाय माउथ, म्हणजे काही द्यायचं नाही. किती, एक 6 ते 8 तासापर्यंत. बरं, त्याच्यानंतर काय करणार आहे, त्याच्यानंतर आपण पेशंटला आत घेणार एसिड रूममध्ये. ज्यावेळी काय देणार, ॲट्रोपिन सल्फेट, आणि त्याच्यानंतर काय डायरेक्ट आपण ईसीटी देणार. हे काय झालं, ही डायरेक्ट मेथड झाली. डायरेक्ट मेथड त्याची खूप कॉम्प्लिकेशन आहे, म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ह्याला बॅन केले. म्हणजे आता कुठे पण प्रायव्हेट सेक्टर असो गव्हर्नमेंट सेक्टर असो कुठे पण डायरेक्ट मेथड देत नाही. काय करायचं याच्यामध्ये, अगोदर एनपीएम ठेवायचा, ॲट्रोपिन सल्फेट द्यायचा, डायरेक्ट ईसीटी देऊन टाकायचं. हे आपण कशासाठी एनपीएम कशासाठी ठेवले आणि ॲट्रोपिन सल्फेट कशासाठी दिले, ते दोन्ही डिक्रीज द कशासाठी, डिक्रीज द रिस्क ऑफ एस्पिरेशनसाठी ही आपण फॉलो केलेलं आहे. ॲट्रोपिन पण, आणि ते ॲट्रोपिन काय करते, डिक्रीज द सलायवेशन, म्हणजे सलायवा जास्त सोडणार नाही, कमी करणार, म्हणून एस्पिरेशन थांबणार. एनबीएम पण सेम. ओके, हे झालं डायरेक्ट मेथडचे. आता आपण काय बघत आहोत, हे इनडायरेक्ट बघत आहे आपण. ही सगळीकडे यूज आहे आता, गव्हर्नमेंट असो आणि प्रायव्हेटमध्ये सगळीकडे आहे. हे अलोड आहे. डायरेक्ट काय, हे बॅन्ड आहे. बघा डायरेक्टमध्ये आपण काय काय करतो बघू, इनडायरेक्टमध्ये बघा, त्याच्यामध्ये पण एनबीएम ठेवायचं आहे पेशंटला. एनबीएम म्हणजे नील बाय माउथ, किती 6 आवर पकडा मिनिमम, एवढी ठेवायचं आहे. त्याच्यानंतर काय देणार, सेम ॲट्रोपिन सल्फेट. ॲट्रोपिन सल्फेट कशासाठी देतो, आता काय म्हटलं मी, ॲट्रोपिन सल्फेट कशासाठी द्यायचं, दोन्ही कशासाठी, डिक्रीज द रिस्क ऑफ एस्पिरेशन. ॲट्रोपिन सल्फेट काय करतंय, डिक्रीज द सलायवेशन, डिक्रीज द सलायवेशन. हे झालं ॲट्रोपिनचं. आता नेक्स्ट काय देणार, पहिला एनबीएम ठेवला आपण, आणि त्याच्यानंतर ॲट्रोपिन सल्फेट दिलं इंजेक्शन. त्याच्यानंतर सोडियम पेंथॉल. सोडियम पेंथॉल काय आहे, ही शॉर्ट ॲक्टिंग अनेस्थेसिया ड्रग आहे. शॉर्ट ॲक्टिंग अनेस्थेसिया ड्रग आहे. म्हणजे काय करतो माहिती आहे का, डिक्रीज द एन्झायटी. पेशंटला ईसीटी द्यायचं अगोदरच आपण काय केलंय, आता अनेस्थेसिया दिली. म्हणजे आपण पुढे काय करणार आहे, त्याला समजणार आहे का, नाही, म्हणजे तो घाबरणार आहे का, त्याची व्हायटल सायन्स वगैरे चेंज होणार आहे का, नाही आहे. म्हणून आपण काय दिलं, पहिला अनेस्थेसिया दिले. म्हणजे कशासाठी, डिक्रीज द एन्झायटी. त्याच्यानंतर काय देणार आहे आपण, कुठे लिहू, त्याच्यानंतर आपण काय देणार आहे, सक्शनाइल कोलाइन. सॉरी तुम्हाला दिसत नसेल, सॉरी, इकडे घेऊ हे बाण. नेक्स्ट काय द्यायचं आपल्याला, सक्शनाइल कोलाइन. हे कशासाठी देतो आपण, हे काय, हे मसल रिलॅक्झंट आहे. मसल रिलॅक्झंट कशासाठी देतो, हे डिक्रीज द रिस्क ऑफ इंजुरी. डिक्रीज द रिस्क ऑफ इंजुरी म्हणा किंवा फ्रॅक्चर म्हणा, त्यासाठी देतो. त्याच्यानंतर आपण काय देतो, O2, काय O2 ऑक्सिजन. ओके, त्याच्यानंतर O2 नंतर काय देणार आपण, ECT म्हणजे इलेक्ट्रो कन्व्हल्यूशन थेरपी. बघा आता O2 कशासाठी देतो आपण बघूया, जागा नाही आहे. ओके, नेक्स्ट पेजमध्ये O2 कशासाठी देतो आपण, टू प्रिव्हेंट हायपोक्सिया. हायपोक्सिया म्हणजे काय, ऑक्सिजन सप्लाय कमी असल्यावर, म्हणून आपण ऑलरेडी देतोय काय O2. प्रिव्हेंट ऑफ हायपोक्सिया इन ब्रेन, कशासाठी, टू डिक्रीज द रिस्क ऑफ अमनेशिया. डिक्रीज द रिस्क ऑफ अमनेशिया. अमनेशिया म्हणजे काय, लॉस ऑफ मेमरी म्हणा.
म्हणजे बघा काय आहे, आपण ऑक्सिजन नाही दिलं तर काय होणार आहे, ब्रेनमध्ये हायपोक्सिया होणार आहे. हायपोक्सिया झालं तर ब्रेनमध्ये रिस्क असणार आहे अमनेशिया व्हायची, म्हणजे लॉस ऑफ मेमरी. बघा हे पण लक्षात ठेवा. मोस्ट कॉमन साईड इफेक्ट ऑफ काय ECT हेच अमनेशियाच आहे, म्हणजे लॉस ऑफ मेमोरी. हे झालं. फोटो कशासाठी देतं आपण बघितलं. बरं बघा इनडायरेक्ट मध्ये काय आहे, पहिला एनबीएम ठेवला आपण, त्याच्यानंतर अट्रोपिन सल्फेट दिले आणि सोडियम पेंथॉल दिले. शॉर्ट ऍक्टिंग अनेस्थेसिया ड्रग आहे. डिक्रीज द एंजायटीसाठी आपण, म्हणजे एंजायटी आपल्याला कमी करायचे त्याच्यासाठी. त्याच्यानंतर काय दिलं आपण, सक्सिनाइल कोलाइन दिले, हे मसल रिलॅक्झंट आहे. डिक्रीज द रिस्क ऑफ फ्रॅक्चरसाठी हे आपण दिलो. त्याच्यानंतर O2 दिले. हे बघा हे पण लक्षात ठेवा. हे कसं पॉझिटिव्ह प्रेशरने देतोय आपण, पॉझिटिव्ह प्रेशरने देतोय बरं का. आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्ट ECT देणार आहे. हे झालं इनडायरेक्ट मेथड, सगळीकडे अवेलेबल आहे, हे अप्रूव्ड आहे गव्हर्नमेंटकडनं. मग डायरेक्ट मेथड अप्रूव्ड आहे का, ही अप्रूव्ड नाही आहे. काय करत होतं अगोदर, एनबीएम द्यायचं, अट्रोपिन सल्फेट डायरेक्ट ECT देऊन टाकायचं आपण. त्याला काय म्हणायचं, डायरेक्ट मेथड. डायरेक्ट देतो मग डायरेक्ट मेथड. ओके चला, उत्तर आपलं भेटलं का आपल्याला. बघा काय म्हटलं, ECT देत आहे रिसीव द ऑक्सिजन बाय मास्क. बघा आपण O2 कशासाठी देतो हे विचारले होते. बघा अनेस्थेसिया इज ॲडमिनिस्टर्ड ड्युरिंग द प्रोसिजर. ते पण नाही आहे, याचं काय संबंध नाही आहे ऑक्सिजनचं ह्याचं. डिक्रीज ऑक्सिजन टू ब्रेन इन्क्रीज द कन्फ्युजन आणि डिसओरिएंटेशन. बघा डिसओरिएंटेशन म्हणजे काय, न ओळखणारे, म्हणजे मेमरी रिलेटेड ब्रेनचं. ब्रेनसाठी देत होतं ना आपण O2. ग्रॅन्युलर सीझर ॲक्टिव्हिटी डिप्रेस द रेस्पिरेटर. बघा ग्रॅन्युलर सीझर ते देणार आहे, पण ते ॲक्टिव्हिटी हे करणार नाही आहे. आणि मसल रिलॅक्सेशन गिव्ह टू प्रिव्हेंट इंजुरी ड्युरिंग द सीझर ॲक्टिव्हिटी डिप्रेस द रेस्पिरेशन. बघा हे पण नाही आहे. मसल रिलॅक्सेशन गिव्ह टू प्रिव्हेंट इंजुरी ड्युरिंग सीझर ॲक्टिव्हिटी डिप्रेस द रेस्पिरेशन. बघा हे करणार आहे, हे मसल रिलॅक्सेशन काय करणार आहे, प्रिव्हेंट इंजुरी हे करणार आहे, पण हे आणि ऑक्सिजनचा संबंध नाही आहे. मसल रिलॅक्सेशन कशासाठी देतो आपण, बघा कुठे देतो आपण, कुठे गेलो मसल रिलॅक्सेशन. बघा इथे बघा काय, डिक्रीज द रिस्क ऑफ फ्रॅक्चर. कशासाठी दिलं आपण, डिक्रीज द रिस्क ऑफ फ्रॅक्चरसाठी हे दिलं आपण. मग आपलं उत्तर दुसरा बरोबर असणार आहे. ओके आपण मॅक्झिमम थेअरी कव्हर करत आहे MCQ सोबत बरं का. हे सगळे इम्पॉर्टंट आहे, एक्झामसाठी खूप वेळा विचारलेले क्वेश्चन्स आहेत. आणि जे मी लिहून दिले तुम्हाला ते लिहून ठेवा, तुम्हाला रॅपिड रिव्हिजनसाठी ज्यावेळी एक नियर एक्झाम येतील त्यावेळी फायदेशीर ठरणार आहे. ओके मला वाटतं एवढी ह्या सेशनमध्ये बस. बाकीच्या नेक्स्ट सेशनमध्ये आपण क्वेश्चन कव्हर करूया. सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा, कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही काय बेल आयकॉन काय म्हणू शकता आपण, घंटा, हे दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला ज्यावेळी व्हिडिओ येतील तुम्हाला अपडेट भेटणार बरं का. आणि सगळ्यांनी फॉलो करून ठेवा. बघा आपण यूट्यूब, इंस्टाग्राम, टेलिग्राम सगळीकडे अवेलेबल आहे नर्सिंग रिलेटेड गायडन्स आणि काय नोट्स म्हणा, डाटा म्हणा, सगळं देण्यासाठी. ओके चला लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.